आय एम जस्ट समबडी हू लाईक्स फूड. कधी पंजाबी फूड, हिंदी कढी कोणी खाल्ली, पारसी धनसाक खाल्ला, गोवन फूड, देर इज मँगलोरियन फूड, देर इज उडुपी फूड, वराडी जेवण आहे, कोल्हापुरी जेवण आहे, आपलं नागपूरचं सावजी आहे. लोक म्हणतात अलजौहर में जाकर कुर्मा खाना चाहिए, यु नो करीम में जाकर निहारी खानी चाहिए. जेवण बोललं का म्हणून तर वजन असं आहे माझं. कोणाच्या मित्राच्या घरी गेलो तर अरे हे तिसऱ्या काय मस्त केल्यात, आपल्याकडे तिसऱ्या निराळ्या होतात, यु नो. पासा विच हॅज नो टेस्ट. अजिबात त्याला काय चवच नसते. भाज्या खूप कमी खातो, चांगलं नाही हे, खाव्या भाज्या सगळ्यांनी. सुशी इज अ ह्यूज जम्प. एक्झॅक्टली. इफ यू आर ट्रॅव्हलिंग विथ ऑल युअर सेन्सेस, ओके, you got your sight, you got your hearing, you got your feel, touch, why not taste also? Please आ जाओ यहाँ भी try करो, मेरा भी try करो. बोले चला let's go and try it. पाव भाजी गरम समोसे घेऊन आला. वेटर कमी, how was the meal sir? काहीतरी थाय कुकरी क्लासमध्ये जाऊन तिकडे पेस्ट बनवून घेऊन यायचो मी परत. I haven't tried food from Bihar. 90% of restaurants fail. Travel is an education. हाय एव्हरीवन, वेलकम टू वीणा वर्ल्ड्स अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट. जर तुम्ही माझं इंस्टाग्राम, फेसबुक किंवा माझे न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये जे आर्टिकल्स येतात, जर ते तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला माहिती आहे की फूडबद्दल मला खूप आवड आहे. आणि तसंच आज आमचा जो एपिसोड शूट झाला आहे तो पण असा एक मस्त फूडचा एपिसोड शूट झाला आहे विथ कुणाल विजयकर. कुणालकडून आपण फूड आणि फूडच्या टेस्टबद्दलच नाही, पण एका जागेच्या कल्चरबद्दल, एका जागेच्या हिस्ट्रीबद्दल खूप आज जाणून घेतलं आहे या एपिसोडमध्ये. थ्रू द एपिसोड आम्ही जपानला, युरोपला, ऑस्ट्रेलियाला गेलो, इंडियामध्ये आम्ही केरलाला गेलो, काश्मीरला गेलो, मे बी नॉर्थ ईस्टला पण गेलो. सो हा एक एपिसोड फूडबद्दल आहेच, बट थ्रू फूड आपली पर्सनॅलिटी पण कशी शेप होते हे पण आम्ही खूप डिस्कस केलं आहे या एपिसोडमध्ये. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम, बॉन ॲपेटिट आणि लेट्स डाईव्ह इन टू टुडेज एपिसोड. कुणाल, थँक्यू सो मच तू आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर आज आला आहेस. जनरली तुझे सगळे व्हिडिओज आपण जर बघितले, दे आर सेंटर्ड अराउंड फूड. बट जसं आज आपण यूट्यूबवर बघतोय, इंस्टाग्राम, फेसबुकवर बघतो आहोत किंवा न्यूजपेपर्समध्ये पण बघतो आहोत, फूड हॅज बिकम अ थिंग दॅट एव्हरीवन थिंक्स दॅट दे कॅन टॉक अबाउट. बट फूड यू टॉक अबाउट, म्हणजे मी असं म्हणेन की नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ की याची टेस्ट कशी आहे, पण हाऊ इट कनेक्ट्स टू कल्चर असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल अँड अ होल लॉट ऑफ अदर थिंग्स. सो आजच्या एपिसोडवर मला तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण मेन एक आहे की ही पॅशन कुठून आली. अँड ऑफकोर्स वी विल हॅव टू रोल बॅक मेनी इयर्स, बट मेनी इयर्स म्हणजे एवढं मला म्हातारा केलंस तू सडनली. मेनी इयर्स. मी तुला सांगतो बरं. आणि हे मी एव्हरी इंटरव्ह्यू दॅट आय हॅव डन, मला कोणीही विचारलेलं आहे. मी जेव्हा लिहित होतो फूडबद्दल तेव्हा पण मी पहिला डिस्क्लेमर टाकला होता की आय एम नॉट अन एक्सपर्ट, आय एम नॉट अ शेफ. म्हणून मी कुकबुक लिहायच्या भानगडीत कधी पडलो नाही. एकदाच लिहिलं, ते पण पब्लिशरने मला सांगितलं नाही कुकबुक पाय म्हणून. पण आय एम जस्ट समबडी हू लाईक्स फूड. सो दॅट इज माय पॅशन. आणि कधी आणि कुठून सुरू झालं असं मला विचारलंस तर लहानपणापासून ज्या फॅमिलीमधून मी आलो, दे वर ऑल व्हेरी इंटरेस्टेड इन फूड. माझे दोन्ही आजोबा नॉट ओनली रेसिपीज लिहून ठेवत असे, पण ते रेसिपी गोळा करायचे आणि आजीकडे येऊन सांगायचे की हे जरा आज ट्राय करून बघतो. You know, and it may be a dish which is a Conti dish, Western dish, could be Chinese dish, not necessarily only आपल्या घरचं महाराष्ट्रीयन जेवण. You know, कधी पंजाबी फूड किंवा कुठे सिंधी कढी कोणी खाल्ली, पारसी धनसाक खाल्ला, तर ते आपल्या घरी तर आजीला माहिती नव्हतं कसं करायचं, तर ते येऊन ऍक्च्युली बसायचे आजी बरोबर. ते मला एवढं क्लिअरली आठवतंय. माझ्या आईचे वडील होते, त्यांनी एकदा स्मोक्ड फिशची रेसिपी आणली. आम्ही लहान होतो, तर त्या आजीला सांगितलं की असं आपण शेगडी घेऊया, त्याच्यावर एक ग्रिल टाकूया
आणि असा मोठा कुठला तरी फिश होता, देव जाणे मला आठवत नाही, पण मग त्या शेगडीमध्ये गवत टाकूया आपण आणि धूर 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 करूया त्याला आणि फिश स्मोक करूया. तर मला अजून पण ते आठवते की केवढे इंटरेस्ट घ्यायचे आजोबा आमचे, you know. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दर वीकेंडला जेवायला बाहेर जायचे. आणि स्टँडर्ड त्यावेळेचे रेस्टॉरंट्स होते, टॉक ऑफ द टाउन, गेलॉर्ड, बिस्ट्रो, वॉल्गा, हे सगळे चर्चगेटचा जो स्ट्रिप आहे ना तिकडे आम्ही राहायचो, चौपाटीला, मरीन ड्राईव्हवर. आणि सो वी वर एक्सपोज टू फूड, राईट, आउटसाईड फूड ॲट अ व्हेरी यंग एज. सो तेव्हापासून जो जेवणामध्ये इंटरेस्ट आला ना तो केव्हाच गेला ना. म्हणजे ऑल थ्रू माय एज्युकेशन पण, मी शाळेमध्ये होतो तेव्हा पण, कॉलेजमध्ये होतो तेव्हा पण, जेवण बोललं का म्हणून तर वजन असं आहे माझं. ऑफकोर्स आम्ही तुझे खूप व्हिडिओज बघतो अँड ऑफकोर्स जे कॉलम्स असायचे किंवा सायरस बरोबरचा जो शो होता ते खूप एपिसोड बघितले आहेत. बट जनरली आम्ही ह्या पॉडकास्टवर ट्रॅव्हल बद्दल बोलतो. करेक्ट. ट्रॅव्हल इज जनरली शेप्ड बाय फूड. कारण जर आपलं पोट भरलेलं असेल तर आपण कोणतंही डेस्टिनेशन एन्जॉय करू शकतो. सो तू असं म्हणशील का की बिकॉज ऑफ दिस स्टार्ट इन द चाइल्डहुड, एक्सपेरिमेंट करताना तुला कधी असं टेन्शन आलंच नाही? कधीच नाही, कधीच करता नाही, टेन्शन आलं नाही. इनफॅक्ट घराबाहेरचं जेवण खायची इच्छा जास्तीत जास्त व्हायला लागली माझी. आणि नवीन नवीन प्रकारचे पदार्थ, नवीन आणि नवीन म्हणजे आय एम नॉट टॉकिंग ऑफ ओनली फॉरेन फूड. करेक्ट. आता आम्ही पाठारे प्रभू आहोत, ओके. म्हणजे आमचं एक प्रकारचं जेवण आहे की बेसिक 4-5 फेमस डिशेस आहेत, बाकी सगळंच आहे. पण सारस्वत लोकांचं जेवण कसं असते, CKP लोकांचं जेवण कसं असते, हे पण तेव्हा म्हणजे कोणाच्या मित्राच्या घरी गेलो तर अरे हे तिसऱ्या काय मस्त केल्यात, आपल्याकडे तिसऱ्या निराळ्या होतात, यु नो. हे इंटरेस्ट ऑलवेज होता. सो पाठारे प्रभू कम्युनिटी, राईट, ऑफन नोन एज द फर्स्ट सेटलर्स ऑफ मुंबई. येस. राईट. पण आज जर आपण पाहिलं मुंबईत एवढी रेस्टॉरंट्स नाही आहेत जिथे आपल्याला पाठारे प्रभू एकही नाही आहे. सो मग असं हे जेवण कुठे ट्राय करता येईल? कोणाच्या घरीच जावं लागेल. आणि काय अशा डिशेस असतात जे ट्राय केल्या पाहिजे? मी डिशेस सांगतो पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. माझं असं मत आहे, अँड आय मे बी रॉंग, ओके, पण देर आर अ कपल ऑफ पीपल टुडे जे आमच्या पाठारे प्रभू ज्ञातीतले येतात, हू हॅव प्रमोटेड द फूड, ओके. आणि देर इज अन इंटरेस्ट इन दिस क्विझिन, बट इट्स नॉट सच अ लार्ज इंटरेस्ट की आपण रेस्टॉरंट काढून विल बी एबल टू रन इट सक्सेसफुली. करेक्ट. आणि मला वाटते की इट्स स्लाइटली अक्वायर्ड टेस्ट आहे आमच्या जेवणाची. लसूण जास्ती असतो, खोबरं कमी असते, यु नो. सो आमच्या ग्रेव्हीज ज्या आहेत ते सगळ्या जाड नसतात, स्लाइटली पातळ ग्रेव्हीज असतात, रस. आणि आमचं जे भुजणं बोलतो आम्ही, ते जे मला तर खूप आवडतं, सुपर, इट इज ब्रिलियंट. कोलंबीचं भुजणं किंवा काट्याचं भुजणं, काट्याचं घोळ, त्याचं घोळ फिशचा जो स्पाईन असतो ना त्याला काटा म्हणतात, त्याचं भुजणं, किंवा खडखडलं, चिंबोरीचं खडखडलं. सो मग कोणतेच रेस्टॉरंट आज नाही आहेत जिथे आपण हे ट्राय करू शकतो? एक माहीमला उघडलं होतं, ते अजून सोकाजी म्हणून, ते अजून आहे का नाही मला माहित नाही, पण नाही, कुठलेच रेस्टॉरंट नाही. आणि एखाद दुसरेच होम शेफ्स आहेत जे करतात. सो आमचे जे पार्टनर्स बाहेरून येतात, मी त्यांना नेहमी सांगतो की इंडियन फूड इज नॉट जस्ट चिकन टिक्का मसाला, बटर चिकन, नान ब्रेड जे आपल्याला बाहेर मिळतं, बट इंडियामध्ये जसे आपले वेरियस लँग्वेजेस आहेत तसे वेरियस फूड क्युझिन्स आहेत, आणि फूड क्युझिन्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. सो आउटसाइड ऑफ जनरल इंडियन फूड, कारण लहानपणी ऑफकोर्स यू हॅव ग्रोन अप इटिंग एव्हरीथिंग अँड एनिथिंग. करेक्ट. पण असं फेवरेट क्युझिन कोणतं होतं पहिलं दॅट यू रिमेंबर? की कारण मला आठवतं की मला चायनीज एवढं आवडायचं की मला ते आमच्या घराबाहेर जिप्सी चायनीज होतं शिवाजी पार्कला, तिकडेच जायचो. मी एक एपिसोड केला जिप्सी चायनीज मध्ये, ओके, एवढ्या वर्षानंतर राहुल डेमाई बरोबर, आणि तो एवढा हिट झाला एपिसोड. म्हणजे तिकडचं मंचुरियन इज माइंड ब्लोइंग. मंचुरियन, त्यांचे गोल्डन फ्राईड प्रॉन्स are the best after the golden dragon at the Taj. They are the best golden fried prawns I've ever eaten. आणि मला वाटतं कधी कधी ताजचे पण एवढे चांगले होत नाहीत त्याचे होतात. आय थिंक जिप्सी चायनीज स्टिल इज अ हिडन जेम. इट इज. तर मला बरं, कुठलं क्विझिन लहानपणापासून?
खूप आवडतं म्हणजे खूप आवडलं your म्हणजे favorite. म्हणजे मला पारसी फूड आणि गोवन फूड हे दोन प्रकार फार आवडले. का असं? हा कशामुळे? कशामुळे आय डोंट नो. आय थिंक बिकॉज दे वर लार्जली नॉन व्हेजिटेरियन आणि आय एम क्वाईट अ हार्डकोर सेम हिअर. नॉन व्हेज. Yes. भाज्या खूप कमी खातो. चांगलं नाही आहे, खाव्या भाज्या सगळ्यांनी, पण कमी खातो मी भाज्या. आणि इट वॉज इंडियन बट इट हॅड कम्प्लिटली डिफरंट फ्लेवर्स फ्रॉम वॉट आपण जे खातो जेवण. आपल्या घरामध्ये जे बनतं जेवण, फ्लेवर्स एकदम निराळे आहेत. पंजाबी फूड सारखे फ्लेवर्स नाहीच आहेत त्याचे. करेक्ट. इट्स अ कम्प्लिटली अनयुजुअल गोवन फूड मध्ये, गोवन ख्रिश्चन फूड, नॉट Correct. गोवन सारस्वत फूड. सो डू यू मीन चिकन चाकुटी आणि हे चिकन सगळं? शाकुती, पोक विंदालू, Yes. त्याच्यामध्ये व्हिनेगर असते, यु नो, काफ्रियाल, Correct. जे मिरची, कोथिंबीर, हिरवा मसाला करून नॉर्मली शुड बी कुक्ड अंडर प्रेशर, म्हणजे यु नो 2 तव्यामध्ये घालून असं त्याच्यात वजन ठेवून त्याच्यावर ते फ्राय करतात ते. तर दोज फ्लेवर्स स्टार्टेड एक्साइटिंग मी मोर, यु नो. ओके. सो रिसेंटली आम्ही एक पॉडकास्ट केली होती जिथे आम्ही म्हणालो की इफ यू रोल बॅक 15 or 20 इयर्स मुंबईमध्ये चायनीज फूड वॉज व्हेरी फेमस. येस राईट. येस. But Thai food had started making an entry. Sushi was only seen on the plates of a wasabi by Morimoto Correct, or correct. anything like that. Yeah. But now times are changing. आज आपण जर इकडे खाली गेलो तर इकडे पण आपल्याला avocado cucumber sushi मिळेल, Absolutely. right? But we are still seeing, कारण as many as the people traveling with us, people are very wary की आम्हाला एक्सपेरिमेंट नाही करायचं आहे बाहेर जाऊन. सो यू आर अन ओपिनियन लीडर फॉर मेनी, राईट? सो जर आज कोण असं आपले पॉडकास्ट बघत असेल अँड दे मे बी वंडरिंग की ओके कुणाल टेल अस समथिंग की वी मे गो आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. असे तुझे काय टिप्स असतील की ओके जर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही फक्त इंडियन फूड खात आला आहात, पण आता तुम्ही जर जपानला जाता आहात आणि तुम्हाला सुशी ट्राय करायची असेल, व्हॉट शुड यू स्टार्ट विथ? किंवा कशी, म्हणजे ती तयारीच कशी करायची? सी, मी खरं सांगू तुला, ज्या माणसाला नुसती इंडियन फूड खाण्याची सवय आहे, सुशी इज अ ह्यूज जम्प. एक्झॅक्टली. आय वुड रादर से तू पहिला थायलंडला घेऊन जा त्याला, तिकडचं जेवण सुरू करा, स्टार्ट करा. आय नो दिस बिकॉज आय हॅव सम फ्रेंड्स हू जे कधीही फॉरेन फूड खाल्लं नाही, चायनीज फूड अजिबात आवडत नाही, पण थाय करीज, कारण त्याच्यामध्ये कोकोनट असतो, त्याच्यामध्ये सगळे मिरची असते, मसाले असतात, गलांगर जसं जिंजर असते, त्याच्यामध्ये लेमन ग्रास असतो त्याच्यामध्ये. I think that's the first step, is a good idea to do Thai food. Okay. You know? I think this is a good idea for us for the podcast also. Yeah. की we can take the the listeners on a journey की okay Indian food वरून जर तुम्हाला migrate, so Thai पहिला is migrate first. करायचं आहे. Okay. And I would say Thai even before Chinese. Okay. Because Chinese food आपण जर रस्त्यावर खाल्लं ना, तर ते आपल्यासाठी चटपटा बनवलेलं असतं सगळं. करेक्ट. पण तुम्ही चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलात जिथे स्लाइटली कॅन्टनीज आहे, क्विझिनचं थोडे, आय हॅव फ्रेंड्स हू कांट स्टँड द स्मेल ऑफ चायनीज फूड. ओके. म्हणजे जुन्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलात तुम्ही तर तो जो वास येतो त्याच्यामध्ये, दे फाइंड इट टू फिशी और काहीतरी, यु नो. बट दिस यू आर सेइंग ऑथेंटिक चायनीज. Authentic Chinese. But if you go to you go to Gypsy Corner. Gypsy, yeah. They have adapted it to our Correct. palate, you know. So that Chinese or Thai is a first step towards eating foreign food. Okay. You know. आणि जर तुम्हाला मसाल्याशिवाय खायची अजिबात सवय नसली तर तुम्ही कॉन्टिनेंटल फूड कसं ट्राय करणार मला माहित नाही, बट मे बी यू शुड स्टार्ट विथ फिश मोर देन चिकन. कारण फ्रेश असला फिश, ओके, आणि तुम्हाला जर फिश खायची सवय असली देन यू कॅन ग्रॅज्युएट टू इट. किंवा बासा विच हॅज नो टेस्ट, अजिबात त्याला काय चवच नसते. खूप लोक आर्टिफिशियल फिश म्हणतात बासाला. करेक्ट, या. सो यू कॅन ट्राय दॅट बासा फिश. Tried in maybe in Asian spices first, then tried with just maybe lemon butter sauce. हो करून मग व्हाईट सॉस आणि नंतर जॅपनीज फूड. म्हणजे रॉ फिशला आपण पोचतो. म्हणजे माझे बाबा पण आज सुशी खायला ही स्टील नॉट कम्फर्टेबल. आय एम कम्फर्टेबल, आय जस्ट डोंट लाईक इट. मला काही एवढं काय ग्रेट ते सुशी. आपण इकडे फ्राईड एस्पॅरेगस वगैरे टाकून टेम्प्युरा करून सुशी, आणि ते मग ते सोयामध्ये आणि वसाबीमध्ये बुडवून खायला ठीक आहे, यु नो.
but it's a difficult taste Yeah. to immediately take on. म्हणजे असं पण म्हणता येईल ना की देयर इज नथिंग रॉंग की जर तुम्हाला नाही आवडलं, राईट? काय हरकत आहे? कारण खूप पण see, if you are orthodox about your food habits, when you travel all around the world, there is so much to discover. येस. If you're going to Rome or you go to Naples, for example, besides seeing the churches and the streets, this pizza, a Napolitan pizza is like why would you not want to discover it? Yeah. People say, okay, you don't want pork, don't eat pepperoni. At least that the cheese pizza they try kara. Exactly. Margarita try kara. So you are missing out on a lot of culture that is. I travel for food, honestly. Yes, I like to see things and all, but if I don't get local food, I start getting upset. Raag yaar लगतो माहिती आहे? Of course. Then, so you're missing out on if you're traveling with all your senses. Okay, you got your sight, you got your hearing, you got your feel, touch. Why not taste also? एक्झॅक्टली. सो लेट्स टॉक अबाउट युअर ट्रॅव्हल हॅबिट्स. मग जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस, कुड बी विथ फॅमिली, फ्रेंड्स बरोबर असेल, कुठेही जायच्या आधी रिसर्च करतोस की यू जस्ट लीव इट? नो, कोणतरी रिसर्च करते. येस. मी एकटाच असलो तर मी करीन रिसर्च. इफ आय एम गोइंग विथ सम फ्रेंड्स हु आय हॅव ट्रस्ट अँड फेथ इन, मी त्यांना करायला सांगतो रिसर्च. मी आत्ता मड्रिड वरून आलो. ओके. सायरसची मुलगी तिकडे स्टडी करते अँड शी वॉज फिलिंग अ लिटल लॉस्ट अँड लोनली बिकॉज यंग आहे, 18 वर्षाची आहे. तर सिगोव्यामध्ये आहे ती, विच इज अबाउट एन आवर अवे फ्रॉम मड्रिड. ओके. तर मी बोललो चल मी येतो मड्रिडला, मी येतो सिगोव्याला, आय विल कम अँड मीट यू. तर ती बोलली नको, तू सिगोव्याला नको, मी मड्रिडला येते. सो आय विल गेट अ हॉलिडे अँड आय एम टायर्ड ऑफ कुकिंग माय ओन फूड. ते स्वतः काहीतरी, आणि कधी जन्मात स्वयंपाक केलेला नाही तर घरी बसून जेवण करते. And she worked out a whole list of 5 days. Yeah. Breakfast, lunch, dinner, breakfast, lunch, dinner, breakfast, lunch, dinner. Me as a cursory, I just saw it and I said, it's pretty good what she's noted, Yeah. you know. And cheap, moderate, expensive. Sagga mix karun, she had worked out a beautiful plan. I said, chalo. So what were some of the dishes that you actually remember from it? Not necessarily की त्याची नावच आपल्याला माहिती असली पाहिजे, पण you can describe the dish. But I went to an extremely good Japanese restaurant in Madrid. Okay. Okay, a Michelin plate Japanese restaurant, which was fabulous. So, say for example, we eat Gyoza. Gyozas. Correct. Okay, gyozas. So normally you get steamed gyozas or they are pan fried gyozas. Yes. These were first steamed, they were pan fried, and then they were put into a sauce. Nice. Which was a nice sweetish, plumish sauce. आतमध्ये slightly spicy prawn का pork होता, I can't remember. And it was done so beautifully. The flavors were great. Even the miso soup. Correct. Was strong and flavorful, you know. Yeah. Then we just went to this Museo de Iberico, which is, Iberico ham is the famous Spanish ham. Correct. Where there's just cuts and cuts of ham, just with hot bread and butter. We did. It could be a simple dish, but it was incredible. Absolutely. Yeah. So, इकडे there is one misconception at least that I see with many people who come to us की आज काय आहे, आज मुंबईमध्ये पण आपण खूप वाचतो की अरे ह्या रेस्टॉरंटला मिशेलिन स्टार्स मिळाले आहेत, किंवा हे एक रेस्टॉरंट आहे दॅट इज ऑन द वर्ल्ड्स 50 बेस्ट और एशियाज 50 बेस्ट. सो खूप लोक अशी येतात की अरे जर खरं लोकल खायचं असेल ना तर आम्हाला ह्या रेस्टॉरंटमध्येच रिझर्वेशन करायचं आहे. So what is your opinion on that? When you're traveling, do you really have to go to these restaurants only? No, you don't have to. I think you should find absolute local restaurants, khare local restaurants. And the world has become rather small. Okay, current social media is there. If you find a really good local Instagrammer. Yes, local Instagrammer. Local Instagrammer. I'm saying Madrid पण नाही, Madrid च्या साऊथला का कुठल्या तरी सबब मधला आहे आणि तो त्याच्या लोकॅलिटी. दिस इज हाऊ ऑल्सो पार्टली हाऊ वी डू रिसर्च फॉर आवर शो. आता आम्ही खाने में क्या है, खाने में क्या साठी आता आमचं बनारसचं ट्रिप प्लॅन होतंय. ओके, तर आय एम लुकिंग, देर इज ऑफकोर्स समबडी हू इज फ्रॉम बनारस हू इज गाइडिंग अस ऑन व्हॉट टू डू. बट आय कांट गो अँड डू अ रेकी, फुल रेकी. नो पॉइंट. नो पॉइंट.
but we are also looking at local Instagrammers to see what are they talking about. करेक्ट. Okay, then maybe connecting with them आणि मग थोडा रिसर्च करून you discover new places, you know if you go on the internet, touristic जे सगळे आहेत ते तिकडे आहेत places. Now you need to go one layer behind and see. तर this, but you must also eat at the good restaurants if you want to know. करेक्ट. मिशेलिन स्टार ऑल्सो उगाच मिशेलिन स्टार नाही मिळाला त्याला. हां. तर एखादं ट्राय करायला, आय नो इट्स एक्सपेन्सिव्ह. इफ यू आर इटिंग इन लंडन इट विल कॉस्ट यू अबाउट £250 a person. But if you can do it once in a while, you should try and eat it, सो मग वुड यू से की जर आपण असा एक एक्सपिरियन्स घेतला दॅट कुड बी टर्म्ड एक्सपेन्सिव्ह. Yeah. हां. It In is some- expensive only. हां, इट इज एक्सपेन्सिव्ह ओनली. Expensive. म्हणजे ₹20,000 एका जेवणासाठी Correct. किंवा कधी कधी 30,000 40,000 हो, पण असू हो. शकतात. मी तर जपानमध्ये असताना एक रेस्टॉरंट मला असं सापडलं जिथे मिशेलिन स्टार्स होते आणि ते म्हणाले की तुम्हाला रिझर्वेशन मिळूच नाही शकत इकडे. तर मी त्यांना विचारलं का? तर ते म्हणाले की इकडे ओनली मेंबर्स कॅन कम अँड ईट. तुम्ही म्हणाला हाऊ डू आय बिकम अ मेंबर? ते म्हणाले ओनली इफ अ मेंबर डाईज. सो आय वॉज लाईक वाव, लाईक व्हॉट नॉनसेन्स, राईट? म्हणजे आपण ऐकलंय की एका रेस्टॉरंटमध्ये 8 सीट्स असतील अँड देन इट्स डिफिकल्ट, बट दिस वॉज ॲट अ कम्प्लिटली डिफरंट लेवल. पण एक प्रश्न विचारायचा आहे, गिव्हन दॅट यू हॅव सीन फूड्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड, जेव्हा आपण हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस ट्राय करतो, कधी टेस्टिंग मेन्यू असतो जिथे आपल्याला सवय असते की प्लेटमध्ये बिर्याणी पूर्ण आली फुल, पण हे एवढे. बट डज दॅट शेप युअर पर्सनॅलिटी ऑल्सो इन सम वे ऑर दी अदर जर आपण हे एक्सपिरियन्सेस ट्राय केले? It does, no? Karan, see, I think travel is an education. येस. You are learning not only about history, places, but you are learning about society. लोक कसे वागतात. Your mind becomes more open. If we remain untraveled, then तुमची एक्सपोजर काय आहे? ती इमिजिएट घरचे नातेवाईक आणि 4 लोक जे तुमच्याबरोबर काम करतात तेवढाच एक्सपोजर आहे. तुम्ही जिथे बाहेर जाता, आणि आय एम नॉट नॉकिंग ग्रुप्स दॅट गो, पण इफ यू गो in a smaller group, if you explore a little by yourself, तुम्ही जर स्वतःहून तिकडच्या माणसांची बोलायला लागलात, त्यांच्याबद्दल विचारायला लागलात, त्यांचं जेवण टेस्ट करायला लागलात, तर तुमचंच माइंड पण ओपन होते माहिती ना. आणि आपण जे ट्रेडिशनल ऑर्थोडॉक्स सिस्टम्स मध्ये जे राहतो ते पण थोडे लिबरेट होतात असं मला तरी वाटतं. अँड यू गेट न्यू पर्सन, आणि यू कॅन टॉक अबाउट थिंग्स, आणि तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करू शकता. करेक्ट. तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता कोणाबरोबर, कोण तुमच्याकडून शिकू शकते, तुम्ही कोणाकडून शिकू शकता. करेक्ट. आय टोटली अग्री. कारण आय सर्टनली फील की जर आपण 2 ट्रॅव्हलर्स घेतले, एक ट्रॅव्हलर लेट्स से इटलीला जात आहेत आणि ते फक्त इंडियन फूड खाऊन परत येत आहेत, दे आर इन अ कम्फर्ट झोन. आणि जर दुसरा ट्रॅव्हलर घेतला, वेन टू नेपल्स, हॅड द नेपोलिटन पिझ्झा, went to Rome, probably had a different type of pasta. Correct, you come back with a kind of different perspective, or तुम्ही एक वेगळं इटली बघितलंय असं मी नेहमी म्हणतो. सो यू मेन्शन की तुमचा आता बनारसचा एक एपिसोड येतोय अँड यू आर डुईंग अ लॉट ऑफ रेकी. पण वेन यू आर डुईंग द खाने में क्या है शो, तेव्हा हाऊ डू यू रिअली फिगर आउट की ओके आपण ओल्ड दिल्लीला जातोय आणि कधी कधी असं वाटत असेल की अरे लोकांना हे माहिती आहे, तो अलग क्या देणे का. म्हणजे मी एक एपिसोड बघत होतो जिथे यू स्पोक ऑफ द व्हाईट तंदुरी अँड देन यू स्पोक अबाउट अ वॉटरमेलन शरबत, रोज गुलाब वॉटरमेलन शरबत. एक्झॅक्टली. सो हाऊ डू यू रिअली डिसाईड की कोणती डिश आपल्याला ट्राय करायची आहे? कारण मेन्यू तर एवढा मोठा आहे, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. सी, ते काय होते शेवटी थोडं पर्सनल आहे ते. मला आता इफ यू गो टू अ रेस्टॉरंट, जस्ट टेक नॉर्मल, मी रेस्टॉरंटला गेलो, मी मेन्यू उघडला आणि मला जे वाटलं खायसारखं ते मी ट्राय करतोय, एक्झॅक्टली तसं होते. ओके. कधी कधी रेस्टॉरंटचे टॉप डिशेस असतात. ओके. तुझे म्हणत होता दिल्ली, ओल्ड दिल्लीमध्ये अल जवाहर रेस्टॉरंट मध्ये त्यांचा कुर्मा इज फेमस. ओके. ऐकून मी लोक म्हणतात अल जवाहर में जाकर कुर्मा खाना चाहिए, करीम में जाकर निहारी खानी चाहिए. तर ते तर ऑर्डर करणारच, कारण एव्हरीबडी टॉक्स अबाउट इट.
आणि द मोहब्बत का शरबत ऑनेस्टली द वे इट हॅपन इज दॅट आम्ही जेव्हा गेलो तिकडे तो त्या माणसाने बोलवून प्लीज आ जाओ यहाँ भी ट्राय करो मेरा भी ट्राय करो बोले चला लेट्स गो अँड ट्राय इट अच्छा. यु नो असं झालं. सो मग वुड यू से की एका रेस्टॉरंटमध्ये इफ द ओनर और इफ द सर्वर is enthusiastic about their food, it changes your experience. 100%. Right? कारण 100%. It's like this. Okay, तू पॉडकास्ट करतोस तुझ्या समोरचा गेस्ट जर काय बोललाच नाही Correct. किंवा बोरिंग असला बोरिंग लेट्स नॉट से बोरिंग पण इफ इज अ शाय पर्सन Yes. आणि मोनोसिलेबिक आन्सर्स दिले Correct. तर कसं वाटेल ना. सो आय थिंक जो रेस्टॉरंटर इज रिअली इंटरेस्टेड इन हिज ओन फूड हू कॅन डिस्क्राईब हिज फूड अँड कॅन सेल हिज फूड यु नो इज अ ग्रेट ओनर. पण नंतर मग जायला पाहिजे त्यांनी चिकटून नाही म्हणजे बसलं सारखं पाहिजे चिकटून नाही बसलं आपल्याला. पाहिजे. करेक्ट. कधी कधी समटाइम्स म्हणजे ओव्हर एन्थुझियास्टिक जे असतात ना दॅट कॅन हो. सावर युअर एक्सपिरियन्स ऑल्सो. येस इट कॅन बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे ऑफकोर्स आपण जरा वी आर मुव्हिंग अवे फ्रॉम द सब्जेक्ट पण But that's fine. मी जर तुझ्या बरोबर ब्रेकफास्टला डिनरला किंवा लंचला कुठे गेलो तर आय एम गोइंग बिकॉज आय वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ यू ना. एक्झॅक्टली. आय डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ ओनर. तो येऊन किंवा वेटर किंवा वॉट सो आय ऑल्सो पर्सनली आय डोंट लाईक दिस कॉन्स्टंट वेटर कमी हाऊ इज द मील सर एक्झॅक्टली हे खूप मला नाही आवडत. मी एकदा विचारलं ठीक आहे Yes. एव्हरी डिशच्या नंतर तू 2-2 मिनिटांनी येऊन विचारलं तर यू शुड बी एबल टू जज फ्रॉम देअर की ह्याचं पाणी संपलंय ही इज लुकिंग अराउंड सो ही वॉन्ट समथिंग. करेक्ट. If I'm in deep conversation with you over a meal, you should not be coming and interrupting the conversation to ask me how the meal is. करेक्ट. असं मला तरी वाटते. अँड आय थिंक मी एकदा वाचत होतो की मिशेलिन स्टार्स कसे अवॉर्ड केले जातात अँड दिस इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट I'll tell you, there is a restaurant in London, Berkeley Square च्या तिकडे आहे, called The Square. ओके. Now, I don't know if it's got a Michelin star or not. And I watched the service over there, okay? The whole service is done with gestures. आणि डोळ्यांनी नजरेनी so if there are 3 people eating, there will 3 waiters will come to take your plates and put new plates and all. आणि मी मुद्दामून बघत होतो की हे कसं करतायत. पहिला once he came and took your order, he never came back to talk to you. ओके. The food, and there was a captain sitting at the entrance where the kitchen door is. There was another fellow over there. तर हा असं केलं का तिकडून तो इकडून यायचा तसं केलं का खट. इट वॉज लाईक अ कोरिओग्राफ डान्स. बट दॅट इज हाऊ यु नो अँड इट वॉज अनइंट्रुसिव्ह. असं वाटलं नाही की अरे काय सर्व्हिस आहे असं पण नाही वाटलं. करेक्ट. माझं पाणी कमी झालं का ड्रिंक कमी झालं का बरोबर येऊन तो वाईनची बाटली घेऊन यायचा. I guess quiet, it's very quiet and very unobtrusive. You know? That is what great service is. ग्रेट सर्व्हिस वेन इट इज नॉट विजिबल असं म्हणता येईल. Yes, it's not intrusive. You know. नाही खूप वेळा कारण आम्ही पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत हो. आणि आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये पण हे सांगतो की ग्रेट सर्व्हिस इज नॉट यू आस्किंग की अरे बरं आहे ना सगळं एव्हरीथिंग ओके जेव्हा तुम्ही जास्त विचारता देन द ऑपोजिट पर्सन फील्स की अरे काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मला पण हे आता प्रॉब्लेम असा आहे की हे माझे विचार आहेत. करेक्ट. आपली इंडियन सवय पण आहे की आपण जास्ती वॉर्म असतो. आपण यू वॉन्ट पीपल टू कम अँड कॉन्स्टंटली अरे काही ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना अतिथी देवो भव. अतिथी देवो भव वगैरे. करेक्ट. So I don't know how people in this middle class traveler, how त्याला काय maybe he feels. So I have gone on a couple of holidays which were organized by a tour operator. Yes. Privately, Correct. but it was organized आणि collaboration सारखं होतं. तर they were on their toes with service and including things like the entertainment and they had booked certain restaurants वगैरे. And I found the warmth of and we were in France. So there was this fellow who was a Gujarati who lived in France, spoke Correct. fluent French, spoke Gujarati, could speak Marathi. Oh wow. And at one point it felt very warm and good. आणि मग शेवटी त्यांनी बोललो की
वी स्पेंड अबाउट 15 days इन फ्रान्स आणि इंडियन फूड खायचं हे होते माहितीये आफ्टर 4 days 5 days असं वाटतं 5 days 5 days झालं का काहीतरी मसाला खायची इच्छा होते आपल्याला. तर आम्ही 15 दिवस फ्रान्स भर फिरलो, म्हणजे साऊथ ऑफ फ्रान्स गेलो, सगळ्याकडे गेलो. आणि शेवटी त्या लास्ट डे वी आर अबाउट टू फ्लाय बॅक पॅरिसला परत आलो होतो आपण. आणि त्या टूर ऑपरेटरने सांगितलं की तुम्ही आज आराम करा, डोंट गो एनीवेअर, यू स्टे इन युअर स्वीट अँड आय विल ब्रिंग फूड फॉर यू. आणि त्यांनी संध्याकाळी पावभाजी आणि गरम गरम समोसे घेऊन आला. आणि वाईल आय स्टील स्कॉफ एट पीपल वॉन्टिंग इंडियन फूड, पण द वे दॅट एवढं घरचं कोणतरी घेऊन जेवण आल्यासारखं वाटलं. पण हे फिलिंग काय येतं म्हणजे लाईक मला पण आता मी स्वित्झर्लंडला होतो 10 दिवस. रॅकलेट, चीज फॉन्ड्यू, व्हेजिटेबल्स विथ मीट, फिश सगळं चालू होतं. बट 4 days लेटर आम्हाला असं झालं की अरे यार चिकन तंदुरी खाते किंवा लहानपणापासून तेच जेवण खातोय. दिस इज आवर पॅलेट. वी कांट रन अवे फ्रॉम, असं मला वाटते, रन अवे फ्रॉम आपलं जी पॅलेट आहे. आपल्याला घरचं जेवण पण मसाला असतो त्याच्यामध्ये, करेक्ट, आलं लसूण मसाला मिरची कोथिंबीर घातलेलं जेवण असते. तर ते थोड्या वेळाने यू वॉन्ट युअर ओन जे आपल्याला सवय असते ते जेवण खायसारखं वाटते. तर एक 5-6 दिवसानंतर असं व्हायला लागते. मग आपण जाऊन थोडा थाय फूड खातो, कारण ते थोडं तिखट असते. मग कुठे मलेशियन फूड खाऊ, जरा अजून तिखट असते. आणि मग शेवटी यू सकम आणि गो टू सम टेरेबल रेस्टॉरंट आणि बटर चिकन नान खातो आपण. बट यू स्टील गो अँड देयर इज नथिंग रॉंग इन दॅट. म्हणजे व्हॉट इज दॅट? सो माझी एक सवय आहे, ॲटलिस्ट मी ऑस्ट्रेलियाला राहायचो, मेलबर्नमध्ये 4 वर्ष होतो तिकडे. परत येताना देर आर 3-4 ऑप्शन्स राईट. थाय एअरवेज घेऊ शकतो, सिंगापोर एअरलाइन्स, मलेशिया एअरलाइन्स, एअर इंडिया पण फ्लाय करतो. पण आय यूज टू मेक इट अ पॉईंट की दरवेळी मी थाय एअरवेज घेणार, बँकॉकमध्ये असं लॉंग लेओव्हरचं फ्लाईट घेणार. मग एक माझं एक रेस्टॉरंट आहे फूडलँड तुकला दी म्हणून, तिकडे जाणार. नाही, सिटीमध्ये. असं 7-8 तासाचा लेओव्हर आहे, ऑन अरायव्हल विजा घेणार, तिकडे जाऊन खाणार. पण माझी एक सवय होती की मी खाणार पण मला हे उद्या पण खायचं आहे. सो मग मी ते पार्सल करायचो आणि माझ्या बॅगेतून घेऊन यायचो. सो एक प्रश्न असा आहे की जेव्हा पण तू ट्रॅव्हल करतोस तेव्हा आपल्याला प्रत्येक डेस्टिनेशनमधून सोव्हिनियर्स घेऊन यायला आवडतात. आणि जनरली आत्ता स्वित्झर्लंडमध्ये चॉकलेट्स आहेत आपल्याकडे. पण असे कोणते फूड आयटम्स आहेत जे तू परत घेऊन आलायस फ्रॉम व्हेरेव्हर यू हॅव ट्रॅव्हल्ड? आत्ता जरा कमी झालंय माझं, पण देयर वॉज अ टाइम की मला कुकिंग करायची खूप इच्छा होती, यु नो. सो मी जेव्हा कधी थायलंडहून येताना मी सगळे पेस्ट घेऊन यायचो तिकडून. आणि पेस्ट नुसते नॉर्मल ब्रँडेड पेस्ट आहे. कुठल्या तरी थाय कुकरी क्लासमध्ये जाऊन तिकडे पेस्ट बनवून घेऊन यायचो मी परत. ओके. वाहिनला एक जिथे आमचं हॉटेल होतं तिकडे मार्केटमध्ये एक थाय कुकिंग क्लास होते आणि आय वेंट अँड टेस्टेड द फूड, दॅट इज व्हेरी गुड. तर मग त्यांच्याकडून मी पेस्ट घेऊन आलो. मी ऑस्ट्रेलियावरून येताना सिडनी एअरपोर्टला फ्रोझन लॉबस्टर्स पाहिले. अमेझिंग. फ्रोझन लॉबस्टर आणि ते मस्त पॅक पिक करून दिलंय, यु नो. फ्रोझन लॉबस्टर्स घरी घेऊन आलो. म्हणजे मोठे असतील ना? एवढे आणि आपल्याकडे मिळत नाही. आपल्याकडे जे मिळतात त्याला ते लॉबस्टर्सच नसतात. आपल्याकडे क्रे फिश असतो, कारण लॉबस्टरला पुढे 2 क्लॉज असतात, फांगडे, आणि ते मोठे असतात. मी लंडनवरून येताना फॉर्टनम अँड मेसन, जे फार जुनं पिकेडलीवर दुकान आहे, तिकडून फूड स्टफ, क्रिसमसच्या वेळेला क्रिसमस केक, ब्रँडी सॉस, डेव्हिल्ड एग्स, स्कॉच्ड एग्स, एल पाय, सगळं मी असं मोठं बॉक्स पॅक करून घेऊन यायचो. दुबईवरून कुठल्याही कॅरफोरमध्ये गेलं तर तिकडून कॅरफोर असतात ना दुबईला, कोल्ड कट्स, चॉप्स, लॅम्ब. आय यूज्ड टू. सो फॉर यू सोव्हिनियर्स आर लाईक फूड सोव्हिनियर्स, राईट? मी शॉपिंग करत नाही, मी अजिबात शॉपिंग करत काहीच नाही. का? म्हणजे मी असे काळे कपडे घालतो जास्ती करून, नथिंग. मी पूर्वी सॉक्स आणि अंडरवेअर हे 2च गोष्टी आय यूज्ड टू बाय फ्रॉम अब्रॉड. आता ते पण नाही करत. आता ऑनलाईन पण सगळं मिळते. करेक्ट. तर
आणि मला कपड्याची एवढी काय ग्रेट हाऊस पण नाही आहे. सो आय डोंट शॉप, आय जस्ट बाय फूड, ईट फूड. 80% ऑफ माय बजेट गोज ऑन ईटिंग. वाव. 80 आफ्टर द हॉटेल अँड ऑल. करेक्ट. आय मीन हॉटेल्स बिटेल हां. काढल्यानंतर जे आपण स्पेंडिंग करतो 80% अमेझिंग. Goes on समथिंग food. सिमिलर टू व्हॉट आय ट्राय टू डू Yeah. मोस्ट ऑफ द टाइम. कारण मला असं वाटतं की डोंट स्पेंड ऑन वेर यू स्टे, बट इफ यू स्पेंड ऑन वेर यू ईट, म्हणजे त्याच्यातूनच म्हणजे लाईफचं सेलिब्रेशन मिळेल. नाही, when you stay, unfortunately आता at my age, I like to come back to the hotel room in the afternoon, थोडं 2 तास झोपून बिपून. तर where you stay is also little important, you know, की Fair enough. yes, I like to stay in the center of things because you can walk to most places. करेक्ट. नाहीतर मग रे ट्यूब घ्या, जा, you're living in Croydon and you're coming to central London, it's a little far away, you know. पण spend on food. You know, मी लिटरली यावेळी मड्रिड आणि लंडनला 5 days मड्रिड 5 days लंडनला गेलो. माझा एवढा खर्च झाला मड्रिडमध्ये जेवणावर की मी विचार केला तर मी लंडनला मी सगळे फ्री मील्स खाणार आहे म्हणून. ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा करून, यु नो, पण लिटरली. ते पण जेवण मस्तच असतं. हो, येस, हो. ऑफकोर्स. ओके, सो ऑफकोर्स आपण ऑस्ट्रेलियाबद्दल बोललो, वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल बोललो. लेट्स कम बॅक टू इनक्रेडिबल इंडिया, Yes. राईट? सो मुंबईच्या बाहेर हम्म. अशा इंडियामधल्या कोणत्या जागा आहेत वेर यू थिंक की ओके इकडे तुम्ही खायला डेफिनेटली गेला पाहिजे? केरला. का? द फूड इज फॅब्युलस. पहिला म्हणजे केरळामध्ये ओके, हे इंडियन फूड हा टर्म मला अजिबात आवडत नाही. ओके. Because there is no thing like Indian Correct. food. Okay, there is Goan food, there is Mangalorean food, there is Udupi food, there is Kerala. You take Kerala, there is vegetarian साध्या सारखं जेवण असते, Correct. मापला मुस्लिम फूड असते, सिरियन क्रिश्चियन क्विझिन आहे त्याच्यामध्ये. सो आपण महाराष्ट्र बघ, महाराष्ट्रामध्ये वराडी जेवण आहे, कोल्हापुरी जेवण आहे, आपलं नागपूरचं सावजी आहे. देर इज सो मच. जस्ट मुंबई, गोव्यात तुम्ही ट्रॅव्हल करा, मी हे नेहमीच म्हणतो, यू ट्रॅव्हल अप द कोस्ट, डाऊन द कोस्ट ऑफ महाराष्ट्र. आपली फिश करी जी आहे ती एव्हरी 100 किलोमीटर्सला चेंज होते. कोण चिंच वापरतात, कोण कोकम वापरते, कोण येलो मसाला वापरतात, कोण लाल मसाला वापरते, यु नो, हिरवा मसाला वापरतो आपण. जसं टेरेन चेंज होते. तर द अबंडन्स ऑफ फूड इन इंडिया, देर इज नो कंट्री, मे बी चायना, दॅट हॅज द वास्टनेस ऑफ द क्विझिन. आणि आपणच अजून रिअलाइज नाही केलेलं आहे. आपण पण जेव्हा यू टेक टूअर्स टू ऑल ओव्हर द कंट्री अँड टू द वर्ल्ड, ओके, एक पंजाबी जेवण सोडलं तर काय खातात लोक? त्यांना सगळ्यांना पास्ता, पिझ्झा आणि तंदुरी चिकन, बटर चिकन, दाल मखनी असंच पाहिजे असते, यु नो. आणि द ग्रेट थिंग अबाउट पंजाबी फूड इज दॅट कुठल्याही पंजाबीच्या घरी हे जेवण मिळणार नाही तुम्हाला. दिस इज अ क्विझिन क्रिएटेड फॉर रेस्टॉरंट्स. बटर चिकन कोणाच्या घरी मिळते का? कोणाच्याच घरी मिळत नाही. ऑफकोर्स हा वास्टनेस आहे, बट इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल की आपल्याला इंडियातलं पण सगळं फूड ट्राय करायला. कठीण आहे. अनलेस यू स्पेंड हाफ युअर लाईफ इटिंग फूड लाईक आय डू. तर तरीही इंडिया सोड. मी बोलतोय आता मध्यंतरी खूप काम होती, सो आय वॉज ट्रॅव्हलिंग लेस, आणि मी मुंबईतच करत होतो सगळे माझे एपिसोड्स. करेक्ट. तरीही एवढं आहे मुंबईमध्ये करायला, बिकॉज देर इज सो मच ऑफ डिफरंट फूड अवेलेबल इन मुंबई. असे काही हिडन जेम्स सापडले? ऑफकोर्स व्हिडिओज बघितलेच आहेत, पण असे कोणी व्हिडिओ? एक नॉर्थ ईस्ट रेस्टॉरंट आहे कलिनामध्ये. ओके. इफ यू लाईक दॅट फूड अँड यू शुड ट्राय दॅट फूड. नॉर्थ ईस्ट फूड म्हणजे काय आहे? लाईक is it more pork based? It is, but we also get a lot of vegetables and chicken वगैरे, if you don't eat pork. पण शिलाँगचं जेवण डिफरंट आहे, खासी फूड इज डिफरंट, आसामीज फूड इज डिफरंट, गुवाहाटीमध्ये जेवण निराळं असते. सो इट्स अगेन यू कॅन सी नॉर्थ ईस्ट. करेक्ट. पण आणि तिखट असते. आपल्याला वाटते की ते सगळं ब्लँड आहे ना. देर इज नाईस स्पायसी फूड अवेलेबल देअर ऑल्सो. कॅन यू हँडल स्पाइस? आय कॅन हँडल स्पाइस टू अ सर्टन एक्सटेंट. पण त्या डोळ्यातून नाकातून पाणी आलं स्पाइस मध्ये काय मजा येते. सिचुआन पेपर्स वगैरे जमत नाही? थोडे पण आय डोंट लाईक, कारण काय यू कॅन टेस्ट एनिथिंग. तिखटच लागते सगळं, कारण फुल सगळे सेन्सेस नम होऊन जातात. ना.
सो मग असं कोणतं फूड आहे का जे अजूनपर्यंत ट्राय नाही केलंय पण इट इज स्टील की इच्छा आहे की आपल्याला हे ट्राय हो, मी करायचं? सांगतो आता इंडियामध्येच आय हॅवंट ट्राईड फूड फ्रॉम बिहार. ओके. मीन्स आय हॅव गॉन टू अ बिहारी पॉपअप इन मुंबई. हां. पण बिहारला जाऊन पटनामध्ये आता मी फॉर एक्झाम्पल जगन्नाथपुरीला गेलो होतो. ओके. जगन्नाथपुरीचं 56 भोग असते विच इज फॅब्युलस. पण दॅट फूड आय हॅव नॉट, नोबडी टॉक्स अबाउट ओडिया फूड. या. नोबडी टॉक्स अबाउट पुरीचं जेवण निराळं, थोडं भुवनेश्वरला जेवण निराळं, ते देवळाच्या बाहेर मिळते ते. करेक्ट. सो वी हॅव गॉट सो मच अँड देयर इज मोर. आता कसं सांगू मी जर हा शो करत नसतो तर मी पुरीला गेलोच नसतो. Yeah. कोण जाते? पहिलं तर आपण इंडियामध्ये ट्रॅव्हल नाही करत. करेक्ट. ट्रॅव्हल केलं तर दिल्ली, आग्रा, केरला, पुरीला कोण जाणार? हम्म. सो देर इज सो मच टू डिस्कवर. गुजरातमध्ये पण काठियावाडी जेवण निराळं असते, अहमदाबादचं थोडं गोड असते, बरोड्याचं तिखट असते जेवण. त्याच्यामध्ये पण एवढे फ्लेवर्स आहेत. सो देयर इज नथिंग ॲज महाराष्ट्रीयन क्युझिन किंवा गुजराती क्युझिन किंवा नो, इट्स ऑल लोकलाइज. हां. महाराष्ट्र, तू मला सांग, ओके, महाराष्ट्र आपण गोमांतक किंवा कोकणी मालवणी फूड. हां. आता महाराष्ट्रीयन बोललो का मालवणी. मालवण इज वन विलेज येस. ऑन द कोस्ट ऑफ महाराष्ट्र. तर हाऊ कॅन द होल महाराष्ट्रीयन क्विझन बी बेस्ड अराउंड मालवणी फूड? जिथे खोबरं मिळत नाही तिकडे काय करतो आपण? करेक्ट. तिकडे खोबरं मिळतं, ते सारस्वत लोक सगळ्यामध्ये खोबरं घालतात. हां. भाज्यांमध्ये पण खोबरं घालतात सगळ्यामध्ये, बिकॉज इट्स इन अबंडन्स अवेलेबल. करेक्ट. तुम्ही डोंगरावर जा, औरंगाबादला जा, तिकडचं जेवण ट्राय करा. इट्स अनबिलिव्हेबल. औरंगाबादमध्ये मुस्लिम इन्फ्लुएन्स आहे, हां. त्यांचं जेवण निराळं आहे. म्हणजे खूप लोक अशा लिस्ट बनवतात की मला ह्या हॉटेलमध्ये जाऊन राहायचंय, पण अशा पण लिस्ट बनवल्या पाहिजे की मला हे जेवण ट्राय करायचं म्हणून तिकडे तुम्ही आपण जाऊन गेलो. राहा हॉटेलमध्ये. मी 90% आणि लॉट ऑफ हॉटेलवाल्यांना थोडं हे होतं की बिकॉज मी शो करतो. हां. इफ आय एम स्टेइंग से द ताज और द ओबरॉय or wherever, so are you coming down for dinner? Are you coming down for lunch? And I said, no, I'm not. I'm going out to eat. On the road, I'm eating somewhere in some place. करेक्ट. So I'll stay in the hotel, but I rarely ever eat. The only place where I've had a really surprising experience is लखनौला. ओके. प्लॅन लखनौ बिर्याणी खाऊया, कबाब्स खाऊया, हे खाऊया, ते खाऊया. आणि आय वॉज स्टेइंग द ताज. अँड ताजचा जनरल मॅनेजर ला मी विचारलं, खुल्लम खुल्ला विचारलं, where will I get the best? हे 4 डिशेस कुठे मिळतील? तर he said in my hotel. I said, no, I don't want to eat in hotel. I want to eat outside on the road. हां. So he said, okay, let's do one thing. हे तुला जे रस्त्यावरचं पाहिजे ना, मी ते पार्सल करून ऑर्डर करतो, but you eat my chef's food. हां. And he gave me food which was लखनौच्या घरामध्ये जे बनवतात ते जेवण. Amazing. लखनौमध्ये रस्त्यावर मिळते ते नाही. तर त्यांनी 4-5 ते इड्रिसची बिर्याणी वगैरे ऑर्डर करून आणली त्यांनी. हां. ओके. किंवा अगेन सेम क्वेश्चन मी इयर्स अगो ताज हॉलिडे विलेजमध्ये शेफ रेगो म्हणून, ही वॉज द ग्रँड फादर ऑफ ऑल गोवन शेफ्स, यु नो, अर्बानो रेगो. I asked him, Chef, where will I get the best prawn curry in Goa? He said, my hotel. I said, no, I don't want to eat it. I want it. He said, you eat and see na. So if you inspire the 5-star hotel also, if you show interest, and I have found this in Agra also, तुम्ही जर त्या शेफ पर थोडा इंटरेस्ट दाखवला तर ते पण काय काय करून देतात तुम्हाला खायला. अँड इट मे नॉट नेसेसरीली बी की तुझ्यासाठीच हे आहे, फॉर एनीवन गोइंग, राईट? एनीवन गोइंग. ओके. सो बिकॉज आय एम इन द फूड स्पेस, जरा थोडं एक्स्ट्रा मला अटेन्शन मिळते. पण आय थिंक फॉर एनीबडी हू शोज इंटरेस्ट इन लोकल क्विझिन, येस, even if you stay in a 5-star hotel, I think you should try the local cuisine, even if it's in the 5-star. ओके, आय गेस. You know? कारण खूप वेळा असं होतं, मी जयपूरला जातो तर मला लस्सीवाला ऑन MG रोड, Okay. दॅट इज अ फेवरेट. Yeah. किंवा रावत की कचोरी, कचोरी, किंवा प्याज की कचोरी. हां, किंवा स्पाइस कोर्टला जाऊन जंगली मांस, जे लाल मांस बट स्पायसियर व्हर्जन असते. Correct. सो बट खूप वेळा मी हॉटेलमध्ये जेवायचा विचार नाही करत. बट मे बी आय टेक युअर पॉईंट की नेक्स्ट टाइम शो अ लिटिल मोर Little more इंटरेस्ट interest in this, yeah. आता मी सांगतोय, मी उदयपूरला गेलो होतो अँड आय शॉट एन एपिसोड विथ द महाराणा, द लक्षराज सिंग जे आहेत, हू ओन द लेक पॅलेस हॉटेल अँड वगैरे वगैरे. तो ही कुक्ड जंगली मांस. हां. अँड
इट वॉज अन अनबिलिव्हेबल रेसिपी बिकॉज देयर वॉज नथिंग इन इट. नुसतं तूप, ते मथानिया मिरची, त्याची एक राजस्थानी मिरची असते आणि मटण, आणि एवढं मोठं तूप नुसतं ओतून 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 घातलं त्याने, आणि ते म्हणजे ते तरंगतं असं. तरंगतं, आणि त्या मिरच्या, एवढ्या मिरच्या अशा घातल्या त्याच्यामध्ये, आणि आणि लाकडावर कुक केलं संपूर्ण. जस्ट ब्युटिफुल. आणि दॅट सेम फूड इज अवेलेबल इन द रेस्टॉरंट इफ यू आस्क फॉर इट. यू शो लिटल इंटरेस्ट. पण आज हे सगळं जेवण जे ऑफकोर्स इंडियाचे वेगवेगळे क्युझिन्स आहेत, ते आज मुंबईमध्ये सगळं मिळतं, और डू यू थिंक की काही क्युझिन्स असे अंडर रिप्रेझेंटेड आहेत, अंडर रिप्रेझेंटेड आहेत, आणि जे मिळतं ते इज नॉट व्हेरी गुड. लाईक फॉर एक्झाम्पल Kerala food. Okay, there are two very tiny restaurants in Mahim which do local cheap Kerala food. लेट मी गेस, एक आहे स्नेहा. करेक्ट, आणि त्याच्या बाजूलाच मदिना आहे. ओके, मी मदिनामध्ये नाही खाल्लंय. स्नेहा इज वन. टॉकिंग अबाउट स्नेहा ओनली. सो दे गिव्ह द कप्पा, म्हणजे ते टॅपिओका बरोबर त्यांची करी आणि मीट वगैरे खातो आपण. आत्ता एक स्लाइटली बेटर उघडलेला आहे केरला क्वार्टर म्हणून, फिनिक्स मध्ये. Do you recommend? Yes, I think you should go. I shot there also, and you should go and check it out because the food is good. Okay. Then there is a, I'm being partial, मी नावं घेतोय, पण there is one cloud kitchen called Nair on Fire, which does really good Kerala I food really also. like Nair on Fire. Yeah. So it is there, but I still feel sad that a full-fledged Kerala restaurant may or may not run. कारण there is not enough know-how about there the is cuisine? not enough takers. Okay. You know, like we in Mumbai at least, Bangalorean food at the moment is, for several years has been established, okay, by the Trishnas and the Mahesh Lunch Homes and all of them. Ghazali also would be Bangalorean-ish? Yeah, it's Shetty, but I think they have a slightly more Maharashtrian. म्हणजे it's a confluence असं आपल्याला म्हणता येईल. Yeah. But you still think की अजून Mangalorean food also? हो, पण it's still how do you say, limited to cheap restaurant, bar and restaurant, Mangalorean food, you know. Correct. माहिमला AB's म्हणून आहे, आनंद भवन. What food? The prawn ghee roast. Yeah, prawn ghee roast आहे. सायनला modern lunch home. Oh, that prawn ghee roast is, आणि कोरी रोटी, आणि it's just too good. But this statement की कदाचित त्या रेस्टॉरंट किंवा क्युझिन साठी नॉट इनफ टेकर्स असतील, हाऊ कॅन दॅट चेंज? व्हॉट डू यू थिंक हॅज टू? कारण जर आपण बघितलं तर मला माहिती आहे शिवाजी पार्कला एक तमनक थाय म्हणून रेस्टॉरंट, अजूनपर्यंत कसं ते उघडं आहे मला माहित नाही. माझं म्हणजे मी एवढा वेळ खाल्लं, अमेझिंग, ऑथेंटिक. ओके. आणि आम्ही तिकडे दॅट्स लाईक होमली फूड. जिप्सी एक आहे आणि तमनक थाय एक आहे, आम्ही तिकडे खातच असतो. पण जर आपण 15 वर्ष आधी बघितलं किंवा 10 वर्ष आधी बघितलं, देयर यूज्ड टू बी व्हेरी फ्यू पीपल हू यूज्ड टू गो टू द रेस्टॉरंट. पण आज तमनक थाय फुल. कारण थाय फूड जे 10 वर्ष आधी होतं, दॅट इज नो लॉंगर. नाउ यू हॅव तमनक थाय, यू हॅव सीफा, यू हॅव सो मेनी ग्रेट. मला आठवते थाय फूड फर्स्ट स्टार्टेड ॲट द प्रेसिडेंट हॉटेल. ओके. शेफ आनंद सॉलोमन. थाय जे इन्ग्रेडियंट्स लागतात थाय फूड साठी, जे हर्ब्स लागतात, तो टेरेसवर, प्रेसिडेंटच्या पूल साइडच्या टेरेसवर तो ग्रो करत होता. येस, बिकॉज दे वर नॉट अवेलेबल. आणि त्यांनी थाय पवेलियन जे आहे आज, इट वॉज कॉल्ड थाय रूम. अच्छा. 25 years ago they opened that place up. And that was the introduction of Thai food to India, to Mumbai. Okay. There was no Thai restaurant. Yeah, there was no Thai restaurant there. आणि मग एक बँड्राला उघडलं, मग एक कुठेतरी उघडलं, मग यु नो एक थाय बान म्हणून उघडलं एक, ते पण बंद झालंय आता बँड्राला. So would you say Thai Pavilion, which was called Thai Room, was introduction? And wasabi was introduction of Japanese food in a way, yes. In a way, yes, because त्याच्या अगोदर सुशी बिशी कुठे मिळत होती ना. आणि there's more to Japanese food than sushi. पण कुठे होती सुशी? आणि मग चायनीजचं इंट्रोडक्शन कसं झालं? चायनीजचं इंट्रोडक्शन इज अ व्हेरी ओल्ड हिस्ट्री. It's been there for 70-80 years. Came from Calcutta. Correct. All Chinese food came from Calcutta. Calcutta मध्ये area Tangra म्हणून. Okay. Where there were Chinese immigrants, and they started selling their food to the locals over there for themselves over there. अजूनपर्यंत आहे, Tangra is still there. Yes.
अँड दॅट फूड स्लोली स्प्रेड टू मुंबई. हम्म. आणि मुंबईमधले ते 2-3 चायनीज फॅमिली होते जे लिंग्सवाले होते आणि थॅम वगैरे वगैरे. फ्रेडरिक म्हणून हॉटेल होतं कुलाब्याला हा. बिफोर आय वॉज बॉर्न. ओके. ओके, सो दॅट ओल्ड. हा. नॅनकिंग, मॅन्ड्रिन, कॅमलिंग हा. हे जे चर्चगेट आणि कुलाब्याचे ओरिजिनल चायनीज रेस्टॉरंट. दॅट फूड वॉज कॅन्टनीज, Yes. सो नॉट व्हेरी स्पायसी, स्लाइटली मोर ब्लँड. हम्म. आणि मग ताजमहाल हॉटेल ओपन गोल्डन ड्रॅगन. येस. तिकडून शी कमिला पंजाबी हूज अ फ्रेंड ऑफ माइन हू रिटायर्ड लॉंग अगो फ्रॉम ताज. हा. शी इज नाउ ओव्हर 80 years old. हम्म. तिने शेफ्स पाठवले चायनाला. ओ रिअली? Figured out that Szechuan area is spicy food which will suit the Indian palate. हा. आणि तिकडून शिकवून फर्स्ट प्लेस टू लॉन्च दॅट काइंड ऑफ स्पायसी चटपटा Chinese food was Golden Dragon at the Taj. So that Amazing. is history of Chinese food is very old in Mumbai. And it has gone through different variations and all of that, right? एक प्रश्न आहे, स्पीकिंग ऑफ दीज डिफरंट क्युझिन्स, सिझलर्स. सिझलर्स मुंबईतच मिळतात असं आहे की इंडियातच मिळतात? हो, मला वाटतं मुंबईत, बँगलोरला मिळतात, पुण्याला मिळतात, हा. मिळायचे तरी. हा. आणि I don't know what the origin of Sizzler is, but if you look at the two most famous Sizzlers today, which is Kobe and Yoko, they are both Japanese names. Yeah. Think about it. So I think there is so the Sizzler was invented by Irani people. Okay. इराणी म्हणजे आपले इराणी रेस्टॉरंट वाले होते ना, तर टुशे, सॉरी, एक्सेल्सियर कॅफे. I'm a little confused whether it is Excelsior Cafe or Touche was a British candy. Okay. मला लहानपणी आठवतंय ते दरवाजा उघडला का धूर यायचा त्या रेस्टॉरंट अजूनही येतो योकोमध्ये आपण गेलो होतो. तर दे स्टार्टेड इट. टुशे वॉज द फर्स्ट प्लेस टू स्टार्ट सिझलर्स. आणि काहीतरी हिस्ट्री आहे त्याची. मी जेव्हा कोबेमध्ये शूट केलं होतं त्या त्यांनी मला सांगत होते त्याची स्टोरी. यू लाईक सिझलर्स? नो, बिकॉज आय एम इन अ हरी. मला ते तोंड भासते खाताना. सो आय यूज टू गो टू कोबे अँड आय यूज टू से वो चाहिए लेकिन प्लेट पे लाओ. You know, so I'm not a big fan of Sizzler because it just takes too much time to eat. Yeah. ते हा करत. बट खालती जे फ्रेंच फ्राईज जे करपून निघतात ना, पटेटो जो बर्न होऊन निघतो सिझलर, दॅट टेस्ट डॅम नाईस. अमेझिंग. सो ऑफकोर्स आपण ह्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आहोत, वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. बट ॲज वी गेट टू द एंड, मेन थिंग असते डिझर्ट्स, राईट? सो डिझर्ट्स थोडी डिस्कस करूया. नाउ इंडियाज डिझर्ट्स ऑल्सो वेरिड फॉर्म्स. करेक्ट. वर्ल्डचे डिझर्ट्स ऑल्सो वेरिड फॉर्म्स. व्हॉट आर सम ऑफ युअर फेवरेट डिझर्ट्स? म्हणजे असे कोणते आहेत? इंडियामधले असतील, वर्ल्डमधले असतील, कोणतेही. ओके, आय एम पर्सनली एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ चॉकलेट. ओके, तर मला चॉकलेटचं काहीही चांगलं केलेलं मला फार आवडते. स्लाइटली बेटर, नॉट टू स्वीट. So whether it is just a chocolate ganache किंवा chocolate mousse, I love. काहीही chocolate बरोबर मला आवडते. Then I like desserts with puff pastry किंवा like मिल्फुई वगैरे असते ना. ओके. तसं with कसं सांगू, like म्हणजे पाव चॉकोलाट वगैरे. Yes, like that. Although that is more bread, but like tarts. Okay. I like tarts. Egg tarts असतात, lemon tart. Lemon tart. My grandmother used to make. माझी आजी बनवायची lemon tart. मुंबईत मध्ये लेमन टार्ट्स चांगले कुठे? गेलॉर्ड would you say की? गेलॉर्डच्या पेक्षा there is a small patisserie called it's called Gato. Gato. Gatoh. Okay, Gato. Gato. She does beautiful lemon tarts, and they do small sizes, big sizes, really good. Who also used to make, no longer available, is Indigo Delhi jo hoti. They used to make the best bread pudding. अच्छा. Croissants घेऊन bread pudding बनवायचे ते, which was beautiful. Ice cream I love. Just any ice cream की? I love things like honey nut crunch, Baskin Robbins. Very nice. Yeah. I'm not fond of these
यु नो दीज नो आपले जे न्यू एज न्यू एज आईस्क्रीम 0 कॅलरी आईस्क्रीम शुगर फ्री कमी खा ना. हा नका खाऊ. नका खा नाही खा थोडं खा. डोंट ईट टू मच. आय बिलीव्ह इन पोर्शन कंट्रोल as far as possible. व्हॉट अबाउट फालुदा? I love Faluda. You won't believe this. काल रात्री मी सगळं जेवण बिवून झालं होतं. I was watching TV and I started getting hungry. So because I had eaten dinner very early, but 7 o'clock I had finished eating. At 6:30 I had finished eating dinner. Correct. So by about 10 o'clock परत भूक लागली होती मला. तर घराच्या तिकडे संतोष सागर म्हणून आहे. तिकडे मी तो पिझ्झा जो आपला शिवसागरचा पिझ्झा असतो ना, कॅप्सिकम आणि चीज अमूल चीज घालतो आणि एक फालुदा बी रोज सिरप घातलेला फालुदा ऑर्डर केला. आय लव्ह फालुदा. पण फालुदाची स्टोरी काय आहे? इज इट प्रायमरीली मुंबई? So no, Faluda it comes from the Middle East. अच्छा. Yeah, even ice cream. The origins of ice cream are somewhere in the Middle East. You know. अच्छा. Freezing. Of course, Europe is there, but mixing milk and ice cream together, and those because look at the flavors. The flavors are rose. The original flavor of Faluda is rose. Yeah. You know. Correct. It's a very Middle Eastern thing. The Faluda. That's why you see it on Eid. In Muslim areas, the two big are Badshah and Baba, the two big Faluda people in Mumbai. बादशाह तर म्हणजे बादशाह किंवा बाबा फालुदा आमच्या ऑफिसच्या बाजूला असायचा माहीम बाजूला आहे. हो. आणि ते असं असायचं की आज लंच नाही करायचं कारण आज बाबा फालुदा खायचा आहे. पण दॅट इज व्हेरी हेवी आणि दुपारी झोप लागते. ऑसम. कुणाल, सो एक वन मोर थिंग, इवन इन द पारसीज ऑन न्यू इयर वगैरे दे मेक अ लिटल फालुदा, होममेड फालुदा ऑल्सो. सब्जा वगैरे घालून फालुदा बनवतात. स्पीकिंग ऑफ पारसीज, द Parsi or the Irani cafes that are there, right? Are you a fan? I'm a huge fan. I feel very sad that they're all shutting down. Yeah, that's what I was going to ask you. 5 वर्षानंतर असतील नसतील आपल्याला माहित नाही. Already, I think about 70% of all Mumbai's Irani cafes have shut down. Correct. Very few left. Which are the few prominent ones that are left? So Kayani. Yes. At Marine Lines is there. Dadar सर्कलच्या तिकडे कॉलनी रेस्टॉरंट आहे. शिवाजी पार्कच्या तिकडे लाईट ऑफ इंडियाच्या बाजूला, अवन शेफच्या बाजूला, होम शेफच्या बाजूला लाईट ऑफ इंडिया अजून आहे. द इंटरेस्टिंग थिंग इज तो जो ओनर आहे लाईट ऑफ इंडियाचा, ही इज इंटरेस्टेड इन मेकिंग न्यू थिंग्स, ट्राईंग आउट थिंग्स. तो बिर्याणी बनवतो. हा, म्हणजे आधी तिकडे फक्त ऑमलेट पाव आणि खिमा मिळायचा, पण आता मी जेव्हा मेन्यू बघतो एव्हरीथिंग इज देअर. आणि तो ऑमलेट पण 10 प्रकारचे ऑमलेट करतो. त्यांनी माझ्या नावाचं पण एक ऑमलेट करून ठेवलं होतं तिकडे. माझा मोठा फोटो लावला तिकडे. सो व्हेन यू गो टू एन इरानी कॅफे, असे कोणत्या डिशेस आहेत? खिमा पाव. खिमा पाव, अंड घातलेलं, 1 फ्राईड एग ऑन दी खिमा, हाफ फ्राय ऑन खिमा. मला तो अजून चहा आणि बनमस्का, मी तो चहा पित नाही, नुसता बनमस्का बुडवायला तो चहा वापरतो. डिप 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 करून खायचा आणि मग जोडून संपला. मला ते ससानियन म्हणून एक आहे मरीन लाईन्सला. इट्स ओव्हर 100 years old. दे डू गुड पारसी फूड ऑल्सो, बट त्यांचे patties, puffs, mutton puff, chicken puff, sandwiches, beautiful mayonnaise घालून. Just love it. I think आपला एपिसोड चालतच राहील. तू बोलता बोलता पण तोंडाला पाणी सुटते. पण 3 प्रश्न आहेत आता लास्टचे. ओके. पहिला आहे की आफ्टर ऑल ऑफ द ट्रॅव्हल्स इन इंडिया, 3 डेस्टिनेशंस दैट यू विल रेकमेंड की खाने के लिए जाना है तो इकडेच आपण गेलो पाहिजे. मला माहिती आहे टफ क्वेश्चन आहे. इट्स अ टफ क्वेश्चन. ओके. आय थिंक गोवा. ओके. काय खाल्लं पाहिजे? गुड. परत आपण ऑफ कोर्स डिस्कस गोवन फूड खायला पाहिजे. यू शुड ईट गोवन हिंदू फूड, म्हणजे सारस्वत लोकांचं जेवण, अँड गोवन ख्रिश्चन फूड. दोन्ही यू मस्ट टेस्ट. अँड देर इज वन रिअली स्मॉल रेस्टॉरंट इन नेरूळ, जस्ट पंजाब आणि कलंगूटच्या तिकडेच आहे. नेरूळ पण रिव्हर फ्रंट आहे. तिकडे एक भट्टी विलेज म्हणून एक प्लेस आहे. माय फेवरेट. यू लाईक भट्टी विलेज? व्हाईट बेट फ्राय, राईट? करेक्ट. भट्टी विलेज, फॅब्युलस फूड. येस. मग
एक ते सपना सरदेसाईंनी उघडलेलं रेस्टॉरंट आहे जे सारस्वत गोवन फूड Okay. So one is Goa. गोवा. ओके. Next. Then you should go to Cochin or Alleppey and Okay. eat the food there. It's really nice food. So that is more the Islamic Kerala food, would you say? Or Cochin is a... I like the Islamic Kerala food as well. Mhm. But even the Syrian Christian food that they make in Kerala is also really nice. Yeah. But I'm not a big vegetarian eater, but a good sadhya with a good avial and is quite nice. I'm supposed to go to Bekal next week, so Bekal- today Bekal is Sadhya very good, meal yeah. definitely try करना. So, Bangalore is supposed to be damn good. I have not been to Bangalore, but I have so many people who have recommended ki starting from Bangalore driving up to Udupi कुठे थांबायचं. So I mean- even Udupila, Krishna Templeच्या बाहेर मसाला डोसा is excellent. yeah. And Kashmir, if you eat a good Vazwan, Kashmiri, and if you can find a family who will make good Pandit food, that is also great. For someone who doesn't know Vazwan काय आहे, Vazwan म्हणजे See, काय? Vazwan is a spread of food. Okay, Vazu is the guy who cooks it. हां. त्याच्यावरून नाव वाजते. एका थाळीमध्ये राईस, 3-4 कबाब, गुश्ताबा, रोगन जोश, असं थाळी येते आणि 2 माणसं बसून ते शेअर करतात किंवा 3 माणसं शेअर करतात. Yes. Okay, so these were amazing recommendations. आता जर आपल्याला इंडियाच्या बाहेर जायचं असेल, आपण ऑफकोर्स खूप डेस्टिनेशन्स बद्दल डिस्कस केलं, पण असे कोणते टॉप 3? So look, I'd say Thailand. Okay, and Thailand, not only Bangkok, but Chiang Rai, Chiang Mai, because they're northern Thailand. Yeah, The food is a little different from Bangkok food. correct. There is an influence of Burma in that cooking. Yeah. So it's very nice. It's very, very nice food. So Thailand is one thing in the east. Of course, Vietnam, Singapore. Singapore is great food also. Kuala Lumpur has great food. मला ते Peranakan cuisine त्यांची आहे. You go to Malacca, the food is excellent in Malacca also. And if you are going to the west, then It's a big choice, पण त्याच्यातून एकच जर आपल्याला पिक करायचं असेल तर. it's damn difficult. The West is so full. But I'll tell you, some of my memorable meals I've had have been in Lisbon. Oh, really? Yeah. Portugal? Yeah. Portugal, great food again. हां. ते काय फूड असतं? Is it meat heavy? It's meat heavy. Meat heavy. And also seafood heavy. Clams, mussels, oysters, bread. मला bread एवढा आवडतो. I just love bread. You know? आय गेस युरोपला गेल्यानंतर ते ब्रेडचं टेक्स्चरच थोडं वेगळं असतं. अर्ध जेवण इफ यू गो टू अ स्लाइटली फॅन्सी रेस्टॉरंट इन युरोप तर पहिला पाव आणून ठेवतात टेबल, तिकडेच पोट भरून जाते बटर आणि ब्रेड खाण्यामध्ये. आणि कुठे अँड द बिग सिटीज, सो यू विल ऑलवेज फाइंड ग्रेट फूड इन लंडन अँड इन न्यूयॉर्क अँड इन ह्या मोठ्या सिटीज मध्ये डू यू मेक शुअर की यू गो टू चायना टाउन इन दोज सिटीज ऑर दोज? No, I mean I've been to Chinatown in London only because that's the only thing that is open after 10 o'clock. That's true. Because nothing else. I mean, there are places open, but if you want a quick meal after having watched a play or something, then 10:30 नंतर काहीच उघडं नसतं रे लंडन मध्ये, सगळं बंद होतं. Exactly. You go to Chinatown, it's a terrible food. It's not really great. Awesome. One final question. Moving away, travel पासून, food पासून, or food we still are there. कोण जर आपली ही पॉडकास्ट बघत असेल आणि त्यांना स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं असेल, नको उघडू. का? 90% of restaurants fail. But if they want to succeed, what is Then you your are- thing की ओके ॲटलिस्ट मेक शुअर, कारण आपण या एपिसोडमध्ये सर्व्हिस बद्दल बोललो आणि सर्व्हिस इज व्हेरी डिफरंट. कोणाला वाटत असेल चांगली सर्व्हिस आहे, बट दॅट मे नॉट नेसेसरीली बी चांगली सर्व्हिस. सो व्हॉट इज युअर ॲडवाइस की जर तुम्ही उघडत असाल, गेट दीज थिंग्स राईट. Look, I'm not an expert, okay? But I think. But to me, you're an expert. Yeah, but Huh. I'm an expert on eating. But I'll tell you, I have had this conversation with lots of people, including a couple of people who advise you on how to Yes. open a restaurant. Don't open the restaurant for the sake of ego, okay? Be honest with your food.
you will have to be hands on in the restaurant. स्वतः चालवावं लागेल. दुसऱ्यांवर सोडवता येणार नाही रेस्टॉरंट. Third, find something new that people will like. Yeah. Okay. Keep your overheads down. Don't over decorate, overspend. Most restaurants that open in Mumbai are vanity projects. हा म्हणजे इंटिरियर्स असे नाही, मोठे. इट्स टू बी एबल टू टेल पीपल की माझं रेस्टॉरंट आहे. म्हणजे अरे आजा आय गॉट अ रेस्टॉरंट कम ओव्हर देअर. त्याच्यामध्ये मरून जाते जर रेस्टॉरंट. तसं असेल तर नका उघडू. नका उघडू. हा. नका उघडू. But it is very difficult. But you know, you got cloud kitchens now. Home chefs आहेत. There are people. I'm working with a bunch of people called Home F&B. Yeah. Okay, it's an app. It's just about launching. Okay. They have curated 10,000 people in the country whose house you can go and eat in. Oh wow. So you can make money. घरातल्या घरात, if you want to host, try that first. Yeah. Then if you succeed, you can slowly go step by step, unless you get some investor who you want to con and तो घालणार 4 crore घालणार असला रेस्टॉरंट मध्ये तर. But there are other ways today you can spend. मी कोविडच्या वेळेला मला एवढं जेवण घरी पाठवायची लोक. माझं वजन पण वाढलं. जर 10 किलो वजन वाढलं कोविडमध्ये. बाकीच्यांनी वजन कमी केलं, माझं वाढलं. Because people were sending and I would post about their food. Yeah. So people, fabulous food would come. So home chefs is a great thing. There are big societies like Lodha Park and all that where women are cooking out of their homes, and on the building WhatsApp group they're saying, today I'm a Bengali, I have made 3 dishes, there are 4 portions of each dish available, anybody interested? And people WhatsApp करून ऑर्डर करतात. म्हणजे जर आपल्याला बाहेरचं खायचं असेल तर आपल्या घराच्या बाहेर खायला रेस्टॉरंट्स तर आहेत. पण क्लाउड किचन्स आहेत आता, होम शेफ्स आहेत and all of that. And it's a better business to start off with instead of Take baby steps, you're yes, saying. baby steps. And don't just jump into starting a full. आणि माझ्याकडे 2-3 एक्झाम्पल्स आहेत जिथे people have lost a lot of money and not कसं बोलू, not wealthy people. Yeah. Sweat and hard-earned money has gone because restaurant project died. Yeah. Awesome. So Kunal, thank you so much for coming on the podcast. no, happy to म्हणजे come. आपण एकच एपिसोड नाही पण खूप एपिसोड्स पण बनवू खूप शकतो. बडबड केली ना आपण. खूप बडबड केली पण आय मीन आय लाईक फूड. यू लव्ह फूड. तुझ्याकडून आम्ही खूप शिकलो आहोत अबाउट फूड. But I can see that you also really love your food. आपण एक दिवस आपण करूया. मुंबईतच नाही कुठेतरी बाहेर कुठेतरी जाऊन आपण खाऊया. गुड फन. मल्टिपल मील्स करूया. बट थँक्यू सो मच. आमचं एक मेमरीज बुक आहे. ते मेमरीज बुक आय जस्ट वॉन्ट यू टू राईट अ मेसेज वॉट एव्हर यू थिंक. पॉडकास्टसाठी असेल, जो पॉडकास्ट बघताय त्यांच्यासाठी असेल, एनिथिंग इफ यू कॅन राईट डाऊन दॅट वुड बी ग्रेट. अँड मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा आपण कुणाल बरोबर बसू, वीणावलच्या ह्या स्टुडिओमध्ये नसेल पण मे बी आमच्या पाठी मॅप आहे, ऑस्ट्रेलियामध्ये असेल, युरोपमध्ये असेल, कुठेतरी असेल, पण डेफिनेटली असणार. So thank you so much for tuning in, and Kunal, thank you so much for coming. Thank you for having me over. Yes, awesome.